मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मिरज पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली असून सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे तर उपसभापती शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची बिनविरोध फेरनिवड झाली. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करत खासदार विशाल पाटील यांना दणका दिलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर 10 मार्च रोजी झालेली सभापती उपसभापती निवड शिंदेच्या गटाच्या एका सदस्यांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीने जिंकली होती. या पदाधिकारी निवडीबाबत श्रीमती भोरे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत एका सदस्याचे अपहरण झाल्याने झालेली पदाधिकारी निवड रद्द करत विभागीय आयुक्तांनी फेरनिवडीचे आदेश दिले होते. या आदेशावर करण्यात आलेले अपीलही फेटाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी राणी भोरे आणि उपसभापती पदासाठी ललिता शेजुळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील आदींनी अभिनंदन केलंय. पदाधिकारी निवडीवेळी मोठा राजकीय संघर्ष होईल अशी शक्यता गृहीत धरून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केल्याने शहरातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांवर अन्याय होतोय. एकतर्फी हा निर्णय प्रशासनाने घेतलाय. हा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा आमदार, खासदार, महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या घरासमोर गनिमी काव्याने आंदोलन करून झोपमोड करू असा इशारा या मोर्चावेळी देण्यात आलाय. तर घरपट्टी बिलावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. महापालिका क्षेत्रात प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली याचा निषेध व्यक्त करण्यासाठी घरपट्टी विरोधी कृती समितीने महापालिका क्षेत्र बंद आणि महापालिकेवर मोर्चाची हाक दिली होती. मंगळवारी सकाळी स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, कापड पेठ, हरभट रोड मार्गे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी सभा झाली. माजी नगरसेवक हनुमंत पवार यांनी कृती समितीच्या मागण्या सर्वांना वाचून दाखवल्या. आजच्या मोर्चात भाजपा वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी आहेत. भाजपचे नगरसेवक सहभागी नसल्याने त्यांचा निषेध आहे. वाढीव घरपट्टीच्या बिलांना स्थगिती देऊन दुरुस्ती न केल्यास आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्या घरासमोर गनिमी काव्याने झोपमोड आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात नगरसेवक मयूर पाटील, युवराज बावडेकर, फिरोज पठाण, अश्विनी कदम, बिल्किस बुजरुग, सलमा शिकलगार, प्रकाश पाटील, सुदर्शन माने, शैलेश पवार, पद्माकर जगदाळे, रवींद्र वळवडे, नितीन चव्हाण, विनायक सिंहासने, संजय पाटील, तानाजी सावंत, अजित सूर्यवंशी, आनंद देसाई, विकास मगदूम, विराज कोकणे सहभागी झाले. महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. या अन्यायकारक घरपट्टी विरोधात वाढीव विरोधी कृती समितीने घरपट्टी सांगली बंदची हाक दिली होती. याला चांगला प्रतिसाद मिळालाय. शहरातील व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. यामुळे अनेकांच्या घरपट्टीत वाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली बंदची हाक देत महापालिकेवर मोर्चा काढला. सांगली बंदमुळे सकाळपासून शहरातील कापड पेठ, गणपती पेठ, हरबट रोड, मारुती रोड, स्टेशन चौक परिसरासह प्रमुख व्यापारी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत वाढीव घरपट्टी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. बाजारपेठा ओस पडल्याने शहरातील व्यावसायिक व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. सांगली शहर रिक्षा चालक मालक संघटनेनेही बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अनेक रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर न उतरवता आंदोलनाला पाठिंबा दिलाय. फेरीवाले, भाजी विक्रेते आणि लघु व्यावसायिकांनी सुद्धा व्यवहार बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवला. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मूळ संरचनेत बदल करून मॉडिफाय सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढत शहरातून फिरणाऱ्या बुलेट राजांवर आज वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारलाय. मोठमोठ्याने आवाज करत जाणाऱ्या 28 बुलेट वाहनांवर कारवाई करत मॉडिफाय सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे निरीक्षक अजित सिंदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात प्रमुख मार्गावर तसेच कॉलेज परिसरात कर्णकर्कश आवाज करत दुचाकी तसेच मॉडिफाय सायलेन्सर करून बुलेट फिरत असताना दिसतात. नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास होत होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहतूक शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगलीच्या वाहतूक शाखेने दुचाकीच्या मूळ संरचनेत बदल करून मॉडिफाय सायलेन्सर बसून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी 28 बुलेटवर कारवाई करत त्याचे सायलेन्सर जप्त केलेत. सुरुवातीला या वाहनांना 1000चा दंड करण्यात आला. मात्र दंडात्मक कारवाई करूनही काही फरक पडत नसल्याने या वाहनांवर थेट कारवाई करत वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणल्या होत्या. जागतिक बँकेच्या सहाय्याने महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या 592 कोटींच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पासाठी शासनाने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ठेकेदाराला परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट आणि एन्व्हायरमेंटल डिपॉझिट जमा करण्यासाठी 28 दिवसांची मुदत दिली आहे. लवकरच वर्क ऑर्डर देऊन सप्टेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल अशी माहिती आयुक्त संचिता महापात्र यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत महापालिका क्षेत्रातील 592 कोटी रुपयांच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पासाठी शासनाने निविदा स्वीकृती पत्र दिले. राज्यस्तरीय सुकाणू समितीने निविदा प्रक्रिया आणि दराला मान्यता दिलेली आहे. परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट आणि एन्व्हायरमेंटल डिपॉझिट जमा करण्यासाठी ठेकेदाराला 3 ऑगस्ट रोजी पत्र दिले. अनामत जमा करण्यासाठी 28 दिवसांची मुदत दिली आहे. ठेकेदाराकडून अनामत रक्कम जमा झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. MRDP प्रकल्पासाठी काही खासगी जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रातील नाल्यावर अतिक्रमण झाले त्याबाबत अहवाल मागवलाय. ही सर्व अतिक्रमण महापालिकेच्या वतीने काढली जाणार आहेत. शिवाय काही नाले खासगी जागेतून गेलेत. अंकली नाला देखील खासगी जागेत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी भूसंपादन महापालिकेला करावं लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 234 कोटी रुपयांचे थकबाकीदार असलेल्या 6 संस्थांच्या विक्रीसाठी तब्बल 5व्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यात 5 सूतगिरण्यांचा समावेश आहे. या सर्व संस्था जिल्ह्यातील विविध बड्या नेत्यांशी संबंधित आहेत. गेले 5 वर्ष या संस्था विक्री करून त्यांच्याकडून थकबाकी वसुलीचा प्रयत्न जिल्हा बँक करत आहे. मात्र त्यात अद्याप यश आले नाही. यावेळी तरी संस्थांची विक्री होणार का असा प्रश्न निर्माण होतोय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी, खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज, विजयालक्ष्मी कॉटन मिल्स या 5 सूतगिरण्यांसह डिवाइन फूड्स या संस्थांचा लिलाव काढलाय. यासाठी 21 ऑगस्ट पर्यंत निविदा मागवल्या असून 27 ऑगस्टला त्या उघडल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांकडून मिळून सुमारे 234 कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. RBI कडून या प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात यातील 4 सूतगिरण्या आणि महाकाली आणि मानगंगा हे 2 साखर कारखाने स्वतः खरेदी करत बँकेच्या असेट वाढवत NPA कमी केला. त्यानंतर ही बँकेने या संस्था विक्रीसाठी तसेच भाड्याने देण्यासाठी निविदा मागवल्या पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यातील महाकाली आणि मानगंगा कारखान्याला बँकेने OTSचा लाभ दिलाय. त्यामुळे खरेदी केलेल्या 4 सूतगिरण्या, डिवाइन फूड कंपनी आणि स्वामी रामानंद भारती सूतगिरणी या 6 संस्थांची पुन्हा एका जिल्हा बँकेने लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. यामधून शाळा, निवासी इमारतीतील कार्यालय, धर्मादायी संस्थांना कर सवलतीसह भारांक संख्या निश्चित करण्याचा प्रस्ताव महापौर समितीकडे पाठवला जाणार आहे. पण कृती समितीने केलेल्या इतर मागण्या फेटाळण्यात येतील असे आयुक्त संचिता महापात्र यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या विरोधात मंगळवारी घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढला. यानंतर आयुक्तांनी संवाद साधलाय. त्या म्हणाल्या, रेडी रेकनर दर पत्रकानुसार भांडवली मूल्य निश्चित करून घरपट्टीची आकारणी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या मिळकतींना एकच दर लागू केलेला नाही. बैठ्या घरांना सदनिकेचे दर लागू केलेले नाहीत असंही त्यांनी सांगितलंय. स्वतंत्र रेडी रेकनर दर खुल्या भूखंडांना लागू केलाय. त्यामुळे कृती समितीचा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं आहे. मालमत्तेचे भांडवली मूल्य निश्चित करताना बिल्टअप क्षेत्राचा विचार केला जातो. चटई क्षेत्राच्या आधारे मालमत्ता कराची आकारणी करण्याची तरतूद कायद्यान्वये नाही. सर्व लोड बेअरिंग बैठ्या घरांना RCCचा दर लागू केलेला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेचा गंभीर अभाव असून रुग्ण आणि नागरिकांना अस्वच्छ वातावरणात उपचार घ्यावे लागतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा महत्त्वाचा आधार असतो. मात्र भिलवडी येथील या केंद्रामध्ये स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असल्याचं चित्र आहे. शौचालय अस्वच्छ, परिसर घाणेरडा, कचरा व्यवस्थित न काढणे आणि आवश्यक स्वच्छता साधनांचा अभाव यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या संवेदनशील वर्गांनाही या अस्वच्छतेचा फटका बसत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित करून तात्काळ कारवाईची मागणी केली होती. त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन स्वच्छता व्यवस्था सुधारण्याचे आवाहनही केलं होतं. तरीही आज मितीस परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी तक्रारी केल्या जात असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांनीही प्रश्न उपस्थित केला तरीही सुधारणा नाही. याबाबत अधिकृतपणे प्रश्न उपस्थित केला होता तरीही आज तागायत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून होतीये. 1997 साली सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सिलिंग ऍक्ट आणि पुनर्वसन या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्या जमिनी सरकारने तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना परत कराव्यात आणि या सर्व विषयांमध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लागत आहेत. त्या भूमाफियावरती सरकारने मकोका हा खटला दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे संस्थापक शिवसाहेब शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी आज दुसऱ्या दिवशीही त्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.